आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम प्लीज तुम्ही सुद्धा मला समजून घ्या ना. त्यांच्याऐवजी स्वतःला इमॅजिन करून बघा मॅडम. तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं. मला नाही घ्यायची त्यांची जागा, इच्छा पण नाहीये माझी. त्यांच्या बायकोला कळतंय नाही कळतंय मला काही देणं घेणं नाही, पण तुला माहिती आहे ना ती स्वानंदी मला माझ्या मुलीसारखी आहे. तिच्या लग्नासाठी मी सहभागी झाले आणि या घरात आले. तिचं लग्न व्यवस्थित पार पडू एवढीच इच्छा आहे माझी. ते एवढा अपमान मी सहन केलाय ना तो तिच्यासाठी. काहीच बोलले नाहीये मी. नाहीतर तू तुझं कर्तव्य पार पाड, मला माझं कर्तव्य पार पाडू दे. हे लग्न व्यवस्थित होऊ दे. मला माफ करा मॅडम. स्वानंदी तुम्ही सुद्धा मला माफ करा. माझा नाईलाज आहे. अगं जेसी, डोळ्यावर का पट्टी बांधली आणि एवढं कशाला तयार केलंय मला? कारण तुझ्यासाठी सरप्राईज आहे. हा, पण त्याच्यासाठी हे सगळं करायची काय गरज आहे? काढ बरं ती पट्टी, पडायला होईल मला. अगं नाही पडणार तू, आम्ही आहे ना. अगं पण बिन काही नाही या स्वानंदी. आता तुझ्या डोळ्यावरची पट्टी आम्ही काढणार आहोत. शांत बसायचंस. सरप्राईज सरप्राईज. स्वानंदी, अगं कसला विचार करतेस? ये बैस, मेहंदीचा कार्यक्रम करायचंय ना. तुझ्या मोठ्या बहिणीने तर मेहंदी काढायला सुरुवात पण केली. हे सगळं काय आहे? सत्संग आता इथे आपण सत्संग म्हणायला बसायचं. येतेस तू? हे काय पण काय बोलते ग पागल? काही पण काय बोलते म्हणजे? तिला दिसत नाही का इथे मेहंदीचा कार्यक्रम हिच्या लग्नासाठी? आता एक काम करतो, ते मेहंदी काढतो आणि मोठा बोर्ड लावतो स्वानंदीची मेहंदी म्हणून. अगं पण जेसी, फातिमा, हे मेहंदी, हे एवढं मोठं डेकोरेशन, ह्या सगळ्याची काय गरज आहे? यार स्वानंदी, काय गरज आहे म्हणजे काय? अगं आपल्या हॉस्टेल मधलं पहिलं लग्न आहे हे. धूमधाम से तो होना चाहिए ना. म्हणून आम्ही इथे हॉस्टेलमध्ये तुझा मेहंदीचा प्रोग्राम ठेवलाय. स्वानंदी, मेहंदी काढायची आहे ना. ये बैस पटकन. अगं उशीर होतोय, रात्र झालीये.